तर चला, आज आहे माझी भाची सानिकाचं लग्न आणि तिचं लग्न आहे पुण्याला. आणि एकीकडे माझे दीर सिद्धेश यांचंही लग्न आहे आणि दोन्हीही लग्नाची तारीख एकच आल्यामुळे इतका गोंधळ उडाला आहे की खूप मोठा पेच पडला की कोणतं लग्न अटेंड करावं. पण घरातले सगळे इकडे भाऊजींच्या लग्नाला होते, त्याच्यामुळे मला तिकडे जाण्याचा मी निर्णय घेतला. कारण तिकडे जाणे गरजेचंच होतं, तेही घरातलं लग्न हेही घरातलं लग्न. खूप सारा गोंधळ झालेला होता. पण मग मी काय केलं, सिद्धेश भाऊजींच्या लग्नाला हळद अटेंड केली आदल्या दिवशीची आणि नंतर दुसऱ्या दिवशीचं यांचं लग्न अटेंड केलं. तर ह्या लग्नाला माऊ आणि माझी आई आम्ही चाललेलो आहोत. दिव्या, मी, माऊ आणि आई असे आम्ही चौघेजण ह्या लग्नासाठी आलेलो आहोत. जेव माऊ मामासोबत. थांब थांब, सगळ्यांनाच लावणार आहे मी. थांब, माझी तिकडे चौकड गेली. थांब. या आहेत माझ्या सगळ्या मावशा आणि माम्या. तर एक मामी आहे आणि बाकीच्या माझ्या सगळ्या मावशा आहेत. त्याचं चालू आहे ना. पिन करा आल्या. बोल. नुसतं अक्षदा नाही ना, फुलंच आहेत. तयार केला असतं का लगत हर्षू म्हणले नंतर असलं ताट तर फक्त हे करू मग. हा ना. नवरदेवाची कलोरी समावता. नवरदेवाची कलोरी लवकरात लवकर या. माहिती एडिट कोण करतो. सर्वांना रिक्वेस्ट आहे जोरदार टाळ्या वाजवून
सारे शुभाशीर्वाद त्यांचा वर्षाव त्यांच्यावरती करायचा आहे. सगळेजण जोरात टाळ्या वाजवणार आहे का? तर हे लग्न होतं वाघोलीला आणि पूर्ण विधी आटपून सगळं काही होऊन आम्हाला घरी यायला 1 वाजला. तरी 1 ते 1:30 वाजला. खूप लवकर आलो आम्ही, कारण लग्न लागल्यानंतर आम्हाला लगेच निघावं लागलं प्रवास लांबचा असल्यामुळे. आणि खूप छान व्यवस्थित शॉर्ट बट स्वीट असं हे लग्न झालं. आणि सानिकाच्या लग्नामध्ये सगळ्यांनी खूप जास्त आनंद घेतला. आणि हर्षू, चिऊ, मी, दुर्वा सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं आम्हाला.